नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एक महान विद्वान राहत होता. लोकांमध्ये राहून त्या विद्वानाला कंटाळा आला होता आणि आता त्याला फक्त देवाची भक्ती करायची होती, साधं जीवन जगायचं होतं. पण त्याची कीर्ती अशी होती की दुर्गम डोंगर रांगा, पर्वतरांगा, अरुंद वाट, नद्या नाले ओलांडून लोक त्याला भेटू इच्छित होते. हा विद्वानच आपल्या सगळ्या समस्या सोडवू शकतो असा लोकांचा विश्वास होता. यावेळी काही लोक त्याचा शोध घेत त्याच्या झोपडीपर्यंत पोचले. मग पंडितजींनी त्यांना थांबायला सांगितलं. 3 दिवस उलटून गेले. आता त्या लोकांच्या मागोमागही आणखी लोक तिथे पोचले. लोकांसाठी जागा कमी पडायला लागली. तेव्हा पंडितजी म्हणाले, आज ना मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण तुम्हाला एक वचन द्यावं लागेल. इथून गेल्यानंतर तुम्ही मी इथे आहे हे कुणालाही सांगणार नाही आणि यानंतर तुम्ही इथे कधीही येणार नाही. माझी साधना मी एकांतात राहून करू इच्छितो. चला आता आपापल्या समस्या सांगा. हे ऐकून कोणीतरी आपली समस्या सांगू लागला. यानंतर पंडितजींशी बोलण्याची संधी मिळणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे लवकरात लवकर आपला मुद्दा पंडितजींपर्यंत त्यांना पोचवायचा होता. काही वेळातच अगदी मासळी बाजारासारखं ते दृश्य झालं. शेवटी पंडितजी म्हणाले, कृपया शांत व्हा. तुमच्या समस्या एका कागदावर लिहा आणि मला द्या. हा उपाय सगळ्यांनाच पटला. मग प्रत्येकानं आपापल्या समस्या एका कागदावर लिहिल्या. पंडितजींनी सगळी कागदं एकत्र केली आणि एका टोपलीत टाकली आणि म्हणाले, आता ही टोपली प्रत्येकाकडे पाठवा. प्रत्येक व्यक्ती एक एक चिठ्ठी उचलेल आणि वाचेल. मग प्रत्येकानं ठरवायचंय त्याच्या समस्येची जागा ही चिठ्ठीतली समस्या घेईल का. मग टोपली या हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात अशी फिरायला लागली. प्रत्येकजण कागदाचा तुकडा उचलायचा, वाचायचा आणि घाबरायचा. एकामागून एक सर्वांनी चिठ्ठ्या पाहिल्या आणि मग कोणीही दुसऱ्याची समस्या घ्यायला तयार नव्हतं. स्वतःची समस्या कितीही मोठी असली तरीसुद्धा ती इतरांच्या समस्या इतकी गंभीर नाही आहे असं प्रत्येकाला वाटायचं. 2 तासानंतर सगळेजण चिठ्ठी हातात घेऊन परत आले. त्यांना आनंद झाला की त्यांची समस्या त्यांना वाटत होती इतकी मोठी नाहीच मुळी. श्रोते हो, या बोधकथेचं तात्पर्य एवढंच की असं कुणीच नाही आहे की ज्याला आयुष्यात एकही समस्या नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या असतातच, पण प्रत्येकाला वाटतं की आपली समस्या मोठी आहे. पण जगामध्ये लोकांच्या इतक्या मोठ्या मोठ्या समस्या असतात की त्यांच्यासमोर आपली समस्या ही काहीच नसते. म्हणूनच देवानं जे दिलं आहे त्यासाठी त्याचे आभार मानायला हवेत आणि आहे त्यात समाधानी राहून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.